प्रश्न उपस्थित केला जातोय। अजितदादांसोबतच्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर 50%हून अधिक आमदारांची बाहेर पडण्याची मागणी आहे। भाजप राष्ट्रवादी एकत्र येणं लोकांना नापसंत असल्याचं वक्तव्य केलं जातंय। तर आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये 50%हून अधिक आमदारांची महायुतीतून बाहेर पडण्याची मागणी आहे। अजित पवारांकडे मागणी करण्यात आलेली आहे। तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असं जवळ येणं लोकांना आवडलेलं नाही असं आमदारांचं मत आहे। या आमदारांमध्ये मराठवाड्यातल्या आमदारांचा सर्वात जास्त सहभाग आहे। अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी पारंपरिक लढत असल्यानं एकमेकांशी मतं एकमेकांना मिळत नाहीत। त्यामुळे महायुतीतून बाहेर पडावं अशी अजित पवारांकडे मागणी करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात वाईट स्ट्राईक रेट, राष्ट्रवादीचे मराठा, मुस्लिम आणि काही प्रमाणात असलेले दलित मतदार दुरावलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळणार नाही असा देखील आमदारांचं मत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। तर महायुतीतून राष्ट्रवादी आमदारांना बाहेर पडायचंय अशी मागणी आमदारांनी या बैठकीत केलेली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। काय अधिकची माहिती आहे? नाही, या आमदारांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे आणि महायुतीसाठी पण ही धोक्याची घंटा आहे। भारतीय जनता पार्टी बरोबर अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आणि त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्यात सर्वात वाईट स्ट्राईक रेट हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आला। त्यानंतर मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार होते त्यात जवळपास 50% आमदारांनी अजित पवार यांच्याकडे सांगितलं की हे लोकांना अजिबात आवडलेलं नाहीये। बरं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख राजकीय विरोधक हा भारतीय जनता पार्टी राहिलेला आहे। विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हे पक्ष प्रत्येक मतदारसंघात एकमेकांच्या सामोरे उभे ठाकतात। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढती तुलनेने कमी झालेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनं पक्ष विस्ताराचा प्रयत्न सुरू केला। त्या वेळेला विशेषतः सहकार चळवळीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत, काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला। ही सगळी बाब लक्षात घेऊन या आमदारांचं असं म्हणणं आहे की हे असं आपण भारतीय जनता पार्टी बरोबर जाणं लोकांना अजिबात आवडलेलं नाहीये आणि आपल्याला दिसतं पण आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कोर वोटर आहे मराठा समाज तो तर पूर्णपणे शरद पवारांच्या तोही। अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।